जान्हवी. अरे सरू मावशी, कशा आहात? मी मस्त. तू कशी आहेस? छान. सॉरी मी नव्हते ना तुम्ही गेलात तेव्हा. अगं ठीक आहे ग, पण सगळं नीट आहे ना आता? सगळं अगदी नीट आहे. तुला माहितीये, सगळे ना आम्हाला हनीमूनला पाठवायचं म्हणत होते, पण मी म्हटलं बाळ येईपर्यंत मी कुठेही जाणार नाही. अहो असं काय ते सरू मावशी? अगं म्हणजे काय, आम्ही हनीमूनला जाणार म्हणजे कुठे जाणार ग, तीर्थक्षेत्राला एखाद्या. पण तरी बाळ येईपर्यंत नाही जाणार मी. माझं मन लागणार आहे का तिथे, सांग बरं. हो पण घरचे सगळे काय म्हणाले? अगं पप्पूनी सपोर्ट केला ना, मग सासू सासऱ्यांचं काही चाललं नाही. हे खूप छान झालं. आता मी ना पुढे आले, पप्पू देवला घेऊन येतात. आय एम सो एक्साइटेड. आम्हाला खूप भीती वाटते सगळ्यांना. नका घाबरू सरू मावशी, सगळं छान होणार आहे आता. मग तू म्हणतेस तसंच होऊ दे ग बाई. बघाच तुम्ही. मी ना देव पाण्यात ठेवून आले. अरे बापरे, अहो थंडीची कुठे देवानं शिक्षा. अगं फक्त पाय बुडतील एवढंच ठेवलंय पाणी. तरी थंडी वाजेलच ना. पण सगळं नीट झालं की लगेच काढणार आहे ना मी. सगळं काही नीट होणार आहे आता. पण काही योगायोग आहे नी. कसला? पप्पू आणि देवची मैत्री. सगळ्यांचे संसार पुन्हा जुळून यावेत अशी देवाचीच इच्छा असेल. अगं तू का आणला चहा? तू चहा प्यायला आली नाहीस ना? अगं येतच होते मी. पण आता आणलाय तर घे. अगं नको, येते मी बाहेर. का? का म्हणजे? अगं एरवी मी चहा घेऊन तुझ्या खोलीत आले तर खोलीत घेतेस की तू चहा? घे. हो पण आज सगळ्यांबरोबर चहा घ्यायची इच्छा झाली. मीच करू का सगळ्यांसाठी चहा? बेबी तुला काय झालंय? काही नाही, आज माझा मूड जरा बरा आहे. घेऊन टाक चहा. अगं चल आपण बाहेर सगळ्यांबरोबर घेऊ चहा. ये 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 पण ये ग. बेबी कुठे आहे रे? त्यांच्या रूम मध्ये आहेत. मला वाटतं की ते आले की तिला बोलवूया किंवा त्यांना सरळ तिच्या खोलीतच घेऊन जाऊ. आपण त्यांना त्यांच्या रूम मध्येच घेऊन जाऊया का? म्हणजे तेच बरं होईल. बघूया, ते आले की ठरवूया. माझे तर भाई आत्ताच हातपाय लटपटायला लागलेत. इंदू, मुलं काहीतरी करतायत, त्यांना सपोर्ट करायचं सोडून तू हे. नाही आई, म्हणजे सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. ये ग वहिनी. अरे सरू, तू कधी आलीस? हे काय आत्ताच येते. बरं आहे ना सगळं? उत्तम. छान. हॅलो. हा पप्पू बोला. हो आहोत आम्ही सगळे घरी आहोत. हो या या. हो आत्ताच येत आहेत? भाई आले? कोण येतंय? ते तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे, भूत बघितल्यासारखं? माझा मूड आज खूप छान आहे. मी ना तुमच्या सगळ्यांसाठी गरमागरम चहा करते. ए आई, मी शेवटचा चहा कधी केला होता ग? बरेच वर्ष झाले त्याला. कांताला अजिबात आवडत नाही मी केलेला चहा, पण देवला आवडायचा. कसाही केला ना तरी प्यायचा तो. बहिणी आलं आहे ना ग? हो आहे. आणि चहाचा मसाला मी मस्त चहा करून आणते.
माझंच काही चुकलं का हो सगळं? अगदी पहिल्यापासून? कला, तुझ्या ह्या बोलण्याला काही अर्थ नाही आणि तुला होणाऱ्या तात्पुरत्या आत्मसाक्षात्कारालाही काही अर्थ नाही. तुझं कुठलंही चांगलं बोलणं म्हणजे कसला तरी डावच वाटत राहतो. काहीतरी वेगळंच शिजत असतं तुझ्या मनात, तेव्हा तू नसलेला चांगुलपणा दाखवायला लागतेस. ही अशीच प्रतिमा आहे का हो माझ्याबद्दलची तुमच्या मनात? आणि खरी आहे ती. मी इतकी वाईट नाहीये हो. कदाचित कमीच सांगत असेल मी, कारण जो दुष्टावा तुझ्या मनात असतो ना कला, तो माझ्या कल्पनेत देखील येत नाही. असं का म्हणताय तुम्ही? मी आता तुझ्या पुढे हात टेकलेले आहेत कला. हे बघ, अनायासे मुलं आता नवीन घर शोधतातच आहेत. जाऊन दे त्यांना, स्वतंत्र होऊन दे. मुलांच्या सुखासाठी मी तुला सहन करण्या वाचून पर्यायच नाहीये हे लक्षात आलंय माझ्या. कदाचित तेच प्राक्तन असेल माझं. कुठल्या तरी जन्मी पाप केली असतील मी, म्हणून तू वाट्याला आली असशील माझ्या. आता त्या पापांची फळं पूर्णपणे भोगल्याशिवाय सुटका नाहीये माझी. म्हणजे त्याशिवाय माझ्या आत्म्याला मुक्तीच मिळणार नाही. पण मुलं जाऊन देत, स्वतंत्र होऊ देत. आपण राहूया इथेच आयुष्यभर. तुला जी काही कटकारस्थानं करायची असतील, जे काही डावपेच लढवायचे असतील, ते तू माझ्या विरुद्ध लढव इथे आपल्या घरात. तुला जो काही त्रास द्यायचा तो मला दे, जो काही छळ करायचा तो माझा कर, जी काही शिक्षा द्यायची ती तू मला दे. कारण मी अपराधी आहे ना तुझा. तुझ्याशी लग्न करण्याचा अपराध मी केलेला आहे, तेव्हा ती शिक्षा मीच भोगणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे एकदम डिझर्विंग माणूस आहे मी त्यासाठी. पण आता हात जोडतो मी तुझ्या पुढे. पोरांना सोड, सुखाने संसार करू दे त्यांना. जानूच्या आणि पिंट्याच्या सुखासाठी तू माझ्या आयुष्याशी जे काही करशील ते सहन करायला तयार आहे मी. पण मुलांच्या बाबतीत आता आणखी काही वेडं वाकडं नको. अति झालं आणि हसू आलं असं झालेलं आहे आपल्या संसाराचं. तुझा स्वभाव हा असा कुत्र्याच्या शिपटासारखा. तो काही आयुष्यात सरळ व्हायचा नाही. जो काही त्रास व्हायचा तो मला होऊ दे. माझ्या कर्माचे भोग आहेत असं समजेन मी आणि भोगेन. पण पोरांना सोड, पोरांना सोड ग बाई. कावेरी, मेली कावेरी, तू इथे काय करतोयस? बेबी, एक मिनिट श्री, तू मध्ये बोलू नको. बेबी अगं ऐकून तरी घे. मला काही ऐकायचं नाही आता. हा इथे का आलाय आणि याची हिंमत कशी झाली इथे यायची? आता कशासाठी आलायस रे? आता अजून काय वाटोळं करायचं शिल्लक ठेवलंयस का? जे काही केलंस त्याचं समाधान नाही झालं तुझं? बेबी अगं ऐकून तरी घे त्याचं. नाही आता, आता नाही आई, आता नाही ऐकून घेणार. आयुष्यभर ऐकून घेतलं, सगळं सहन केलं. कशासाठी? कारण मला संसार करायचा होता, मला आई व्हायचं होतं, मला घर सांभाळायचं होतं.
तुला आठवतंय माझं कॉलेज झाला मी तुला काय सांगितलं होतं? मी सांगितलं होतं मला करिअर करायचं नाहीये, मला लग्न करायचंय, मला आई व्हायचंय. मी महत्वाकांक्षी कधीच नव्हते रे. माझं स्वप्न फक्त आई होण्याचं होतं. तुझ्यावर विश्वास ठेवला होता मी. आपली कशातच बरोबरी नसताना माझ्या आईचं घर सोडून आले होते मी. पैसा नको होता मला, कधीच नको होता. मला प्रेम हवं होतं, विश्वास हवा होता, माझा संसार हवा होता, माझं कुटुंब हवं होतं, माझं स्वतःच. आणि आज तुझ्यामुळे मला इतकी वर्ष आईच्या दारात पडावं लागलंय. कुणी काही बोलत नाही, मी काही दाखवत नाही याचा अर्थ मला काही वाटत नाही असं नाहीये. मला वाटतच. खूप त्रासही होतो. माझ्या भावाच्या मुलाला मूल मानण्यात समाधान मानलंय मी. मी माझं सुख माझ्या वहिनीच्या आईपणात शोधलंय. तिच्या मुलाला मूल मानून आयुष्यभर दुधाची तहान ताकावर भागवलीये मी. का? या माणसामुळे. माझं स्वतःचं मूल झालं असतं तर श्रीवरचं प्रेम माझं कमी झालं असतं का? नाही, मुळीच नाही. उलट गोडवा वाढला असता. दूर राहिल्याने माझ्यामुळे जो त्रास होतो या घरात तो झाला नसता. पण तू दिलेल्या फ्रस्ट्रेशन मुळे तो त्रास माझ्या घरातला भोगावा लागलाय. आणि इतक्या वर्षात साधी आपली बायको जिवंत आहे का मेली आहे याची सुद्धा चौकशी करावीशी वाटली नाही रे तुला? अरे कसला माणूस आहे हा? याला मन सुद्धा आहे की नाही अशी शंका वाटते कधी कधी मला. सरूच बघ, एक दिवस भांडण टिकलं नाहीये त्यांचं. दुसऱ्या दिवशी तिचा नवरा तिला न्यायला आला होता. सॉरी, पण देवने मध्यस्थी केली. एक मिनिट, तुम्ही या घरचे जावई आहात, प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका. मला खूप राग येतो. माझ्या रागावर कंट्रोल नसतो. मी मनापासून सांगते, मला तुमचा इन्सल्ट करायचा नाहीये. सो प्लीज. सॉरी बेबी, त्या ते खरं काय ते सांगतायत. अगं, आणि सरुमावशीचं लग्न सुद्धा ह्यांच्या मध्यस्थीमुळेच झालंय. हो, यांनी समजावलं नसतं सासूबाईंना तर कदाचित. सॉरी, पण देवमुळे आमचा संसार वाचला. स्वतःचा संसार नाही वाचवता आला याला कधी. बेबी शांत हो. घरी आलेल्या पाहुण्यांशी असं बोलायची पद्धत नाहीये. देव, येतो बस. नाही, मला वाटतं मी निघावं आता. मग काय आता मुहूर्त शोधतोयस का निघायला? बेबी आत्या प्लीज. तू मध्ये पडू नको श्री. आय एम सॉरी. हे बघ, मला तुझा राग कळतोय. अगं नाही कळणार तुला. अरे या माणसाने माझ्या आयुष्याची माती केली अक्षरशः. आय एम सॉरी कावेरी. जाता होतो इथून. ए बेबी आत्या प्लीज. मी नाही सहन करू शकत त्या माणसाला इथे. तू आत्ताच्या आत्ता यांना जायला सांग. आणि हे गेले ना की मग मला सांग. नेमका चांगला मूड होता माझा, सत्यानाश केला यांनी त्याचा. आय एम सॉरी. आहे, माझीच बायको आहे. सगळं तसंच आहे. तिचा राग, तिचं बोलणं, तिचे हातवारे करणं, ही तीच आहे जिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं मी.
आई बाबा काय झालं? आई काय झालं ग? आलास तू? काही नाही रे, जरा जरा कणकण वाटते मला. खुमखुमी असेल, नवीन काहीतरी आकांड तांडव करण्यासाठी. बाबा नाही हो, अंगात त्राणच नाहीये माझ्या. मला बाळा जरासं गरगरल्यासारखं वाटतंय. मला काही खरं वाटत नाही. बाबा अहो खरंच ताप आहे. ठीक आहे, बोलवा मग डॉक्टरला. आणखी काय करणार? मी करतो फोन. आई तू काही खाल्लंयस का सकाळपासून? नाही रे, इच्छाच नाहीये मला. नको. हॅलो डॉक्टर काका, रोहन बोलतोय, रोहन सहस्त्रबुद्धे. अहो आईला बरं वाटत नाही. तुला हे असं सगळं वाटलं होतं का रे? काय ग? बेबी आत्यांच्या बाबतीत? हा हो, पण हे एवढं होईल असं नव्हतं वाटलं. पण म्हणजे अपेक्षित होतं तुला? अर्थात, कन्सिडरिंग बेबी आत्या तिची पहिली रिॲक्शन हीच असणार ना, चिडणं, रागावणं. आणि तसंही मला आईजी म्हणालीच होती की फार काही अपेक्षा ठेवू नकोस. हे देवकाकांनी सुद्धा फार मनाला नाही लावून घेतलं ना. अगं खूप वर्षांपासून ओळखतात एकमेकांना. मला तर ते खूप पॉझिटिव्ह वाटले. म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये इतकं सगळं स्पोर्टिंगली घेणं सोपं नाहीये रे. शांत स्वभावाचे वाटले मला. समंजस पण वाटले. खरं तर केवढे विरुद्ध आहेत ना ते एकमेकांच्या. कसं जुळलं असेल नाही श्री त्यांचं. मे बी अपोजिट्स अट्रॅक्ट म्हणतात ते हेच असेल. ते पण कपल म्हणून खूप क्यूट वाटले ना. जुळवून घेणारे वाटले. हो, तुला सांगू, ते घरात आले ना तेव्हा मला तर आपली फॅमिली कंप्लीट झाल्यासारखी वाटली. झालं तुझं परत सुरू? झालं सुरू म्हणजे श्री, बाळ येण्याआधी आपल्याला हे करायचं आहे ना. मग आपण करणारच आहोत, करतोय आपण. पण गिव्हअप नाही करायचा. कोण गिव्हअप करतंय? मी नाही करत आहे. अरे त्यांची अॅनिव्हर्सरी येते आता. माहितीये मला. देव काका मला म्हणाले अॅनिव्हर्सरीच्या दिवशी माझा लावारस अजून एकदा उफाळून येणार आहे. लावारस म्हणतात ते त्यांना. अगं ऍक्च्युली ते म्हणतात लव्ह रस. लव्ह रस, लव्ह इंटरेस्ट. रस इंटरेस्ट. पण ती चिडली ना की ते लव्ह लावा होतो आणि मग तो लावा रस उफाळून येतो. कळतंय? किती छान ना. अगं कवी आहेत ते, त्यांना सुचणार आहे असलं काहीतरी. वा. श्री, आपल्या बाळावर पण कविता करतील ते? काहीतरी काय जानवी. मी फक्त विचारलं. चला झोपा आता. काय झालं? बाळाची हालचाल आता जरा कमी झाली आहे रे. हालचाल करायला जागाच नाहीये बिचारायला त्याला आता. पण आता काही फार दिवस राहिले नाहीयेत. मी ना लक्ष ठेवून असते. त्याची हालचाल झाली ना की माझा जीव भांड्यात पडतो. पण ते जाणवेपर्यंत खूप अस्वस्थ वाटतं माहितीये. आय लव्ह यू. I need this now. I know. I love you too. मी तर घाबरलेच होते ग. हो ना, मला तर वाटलं डोकं बिकं फोडतात की काय त्यांचं. खूपच चिडली होती बेबी. पण त्यांचं चिडणं रास्त आहे ना वहिनी. अगं हो बरोबर आहे, पण ह्या जुन्या गोष्टी उगाळून काही उपयोग आहे का आता? अहो सगळं असूनही त्यांना इच्छा मारून जगावं लागलं ना. पण मला तरी वाटतं की तिने आता त्यांना माफ करावं. ते देव आहे तसेच आहेत ना अजूनही, काहीच बदलले नाही. अगं बेबी तरी कुठे बदलली आहे? दोघही जण जसे होते तसेच आहेत. दोघांच्यातलं प्रेम सुद्धा तसंच असेल का?
मी काही चुकीचं वागले का सांग. माझं उत्तर तुला माहित आहे बेबी. मी काल काय चुकीचं वागले ते सांग आई. मला मुळावर घाव घालायची सवय, मुळात तुला या सगळ्यात माझीच चूक आहे असं वाटतंय ना. कारण ते खरं आहे. लोक मुलींच्या बाबतीत पार्शल असतात आणि सुनांना दोष देतात. तुझं नाव उलट आहे आई. तू सुनेच्या पाठीशी उभी राहतेस आणि लेकीला दोष देतेस. कारण सून आणि लेक यामध्ये फरक करत नाही मी बेबी. जे बरोबर आहे त्याच्या पाठीशी उभी असते मी. चूक देवची आई. मला नाही तसं वाटत. तो सगळे निर्णय घेऊन मोकळा झाला एकटा. कारण तू त्याला स्पष्टीकरण द्यायची संधीच दिली नाहीस आणि ही चूक तुझी आहे असं मला वाटतं.